आम्ही सारे खवय्ये. सिझलर. ओके, थोडक्यात सिझलर सुद्धा खाऊ शकतो. साहित्य सांगतेस का मला काय काय? साहित्यामध्ये मुख्य सगळ्या आपण भाज्या घेतल्यात लांब चिरून. ओके. याच्यामध्ये ढोबळी मिरची, गाजर, फ्लॉवर आणि कोबी हे सगळं लांब चिरून घ्यायचं. नंतर दलिया आहे. मुख्य एक सांगायचं आहे, सिझलर जेव्हा आपण व्हेजिटेरियन सिझलर खातो ते त्याच्यामध्ये चिप्स असतात, नंतर फ्राईड कटलेट्स असतात, राईस असतो आणि मुख्य बाकी व्हेजिटेबल्स पण डीप फ्राईड असतात. म्हणजे सगळ्याच दृष्टीने चव उत्तम असते, त्याच्यात काही वादच नाही. पण कॅलरीज तिथे खूप साऱ्या वाढतात. तर डायबिटीजमध्ये आपण थोडासा लो कॅलरीच्या दृष्टीने विचार करून हेल्दी रेसिपी म्हणून. आणि चव नक्कीच तीच. ओके. ह्याच्यात मशरूम सुद्धा आहेत का? मशरूम पण घातलेले त्याच्यामध्ये. ठीक आहे. नंतर दलिया आहे 1 वाटी. राईसला हा सबस्टिट्यूट करणार आहोत आपण, भाताच्या ऐवजी दलिया. नंतर कोबी आहे 1 वाटी किसलेला. मूग आहेत, ह्याला मोड आणायचे, स्प्राउटेड मूग. नंतर 1 टोमॅटो अख्खा घ्यायचा. नंतर ह्याच्यामध्ये व्हीट ब्रेडचे क्रम्स आहेत, कटलेटसाठी लागणार आहेत आपल्याला. टोफू आहे, सोयाबीनचं पनीर. नंतर 1 वाटी कांदा आहे. नंतर हळद, आलं आणि मिरची पेस्ट, थोडंसं टोमॅटो सॉस, लो फॅट बटर, मीठ चवीनुसार. मेथ्या घेतलेल्या आहेत. मेथ्या एक साधारण 2 तरी चमचे घालायच्या. मेथ्यांना मोड आणले म्हणजे आपण फायबर इंटेक थोडासा मेथ्यांमधनं वाढवणार. आणि मेथ्यांमध्ये एक ओमेगा-3 नावाचं फॅटी ऍसिड असतं, ज्याचा ओव्हरऑल डायबेटिक आणि कार्डियक म्हणजे हार्ट डिसीज ज्यांना आहे त्यांच्यासाठी उपयोग नक्की होऊ शकतो. आणि चवीनुसार मिरपूड घालायची. ओके, साहित्य आपण घेतलेलं लक्षात. आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायचं मला सांगा. सगळ्यात पहिल्यांदा आपण दलिया जो आहे तो शिजवून घेऊया. दलिया शिजताना आता थोडासा आलं आणि मिरची जी आहे ते परतून घ्यायचं. आपण एक अर्धा चमचा तेल घातलेला आहे, त्याच्यामध्ये आलं आणि मिरची थोडी घालूया. आलं मिरची घातल्यावर कांदा घालायचा आहे. कांदा एक साधारण 1 चमचाभर घाला. कांदा घातला. हे चांगलं परतायचं. फोडणी करायची नाहीये, म्हणजे ही थोडीशी सिझलर वेगळ्या प्रकारचं असल्यामुळे फोडणी म्हणजे दलियाचा डायरेक्ट उपमा किंवा असं रेसिपी फोडणी नको, मोहरी आली नाही पाहिजे. फक्त परतून घ्यायचा कांदा आणि आलं आणि मिरची. आपण तिकडे सिझलर पॅन सुद्धा तापत ठेवलंय बरं का. हे ह्याचं एक हे सांगायचं मला वैशिष्ट्य किंवा असं, जे सिझलर सर्व करतात त्यांच्याकडे भट्टीमध्ये हे जे प्लेट आहे सिझलरची ही घालून ठेवलेली असते आधीच. म्हणजे ती खूप तापवायची बिडाच असल्यामुळे, आणि मग त्याला असा एक खरपूस वास छान आला पाहिजे. मग तसं ते खूप बटरही घालतात त्याच्यावर आणि काही सॉस पण घालतात, त्याच्यामुळे दूर येतो आणि असं सिझलिंग फ्लेवर त्याला मिळतो. तर आपण काही फार बटर वगैरे वापरणार नाही आहोत, पण तरी ती गरम गरम सिझलर प्लेटवर तुम्ही सगळं आपण म्हणजे गरम सर्व त्यांना नक्की करू शकतो. आता दलिया घालूया. हळद घालूया. हळद थोडीशी नंतर मिक्स करून पण चालते, म्हणजे ती रंग छान येतो दलियाला आणि जळत नाही. मीठ घालूया अर्धा चमचा. साधारण दलिया प्रेशर कुक करून घेतला तरीही चालतो, पण जरा खमंगपणा येण्यासाठी आपण हे जरा भाजून असं पटकन शिजतो आणि असा भाजला गेला की. आणि आता पाणी घालायचं ह्याच्यामध्ये. दलिया म्हणजे गव्हाचा रवा असतो, म्हणजे बाकी तांदूळ किंवा असं वापरण्यापेक्षा थोडासा ग्लायसेमिक इंडेक्स याचा जरी कमी असला तरी हा आयडियल आहे. याच्यामधनं भरपूर फायबर जाऊ शकतं गव्हामध्ये. आणि मूग घालायचे, मोड आलेले मूग. ओके, आता हे शिजवायचं. आता हे शिजवायचं 5 ते 7 मिनिटं तरी नक्की ह्याला शिजायला लागतील. त्यामुळे आपण ह्याला आता वाफ आणण्यासाठी झाकण ठेवूया. आमचा दलिया तयार झालेला आहे. आता पुढे काय करायचं मला सांग. आता आपण कोबी आणि पनीर घालून कटलेट्स बनवूया. कोबी आणि पनीर घालून कटलेट्स. कोबी घ्यायचा, घालू हो ह्याच्यात मिक्स केला तरी. नंतर पनीर घ्यायचं, मिरपूड घालायची आणि मीठ घ्यायचं. आणि हे व्हीट ब्रेडचे ब्रेड क्रम्स आणलेत करून, ते ब्रेड क्रम्स ह्याच्यामध्ये मिक्स करायचे. हे आपल्याला डीप फ्राय करायचे नाही आहेत कटलेट्स, म्हणजे कॅलरीज थोड्याशा कमी जाव्यात म्हणून मग आपण हे नुसत्या तव्यावरती भाजणार आहोत. वर
थोडासा पाण्याचा हात लावायचा. अच्छा, असे वडे करून घ्यायचे आपण. चपटे कटलेट्स करायचे म्हणजे मग ते भाजले जातील. आता हे आपण भाजायचे कटलेट. ओके. थोडे चपटे करायचे म्हणजे मग ते नीट फ्राय म्हणजे भाजले जातात. खूप जाड झाले कटलेट्स मग ते भाजले जाणार नाही. ओके, व्हॉट नेक्स्ट? आता सगळ्यात महत्त्वाचं आहे टोमॅटोची आपण एक प्युरी करून घेऊया. बर, बाऊल लागेल तुला? टोमॅटो जो आहे हा उभा कापलाय आपण आणि ह्याच्यामध्ये आपण त्याचा जो गर आहे तो काढून घेतला. ह्याच्यामध्ये आपल्याला बाकीचं सगळं स्टफिंग ऍड करायचं आहे. एका फ्राय पॅनमध्ये आपण अर्धा चमचा तेल घातलेलंच आहे, तर ह्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा, तो फ्राय करायचा. आपण आता टोमॅटोच्या स्टफिंगसाठी करतोय, तर कांदा आधी अर्धा चमचा तेलावरती परतून घ्यायचा. गुलाबीसर परतला की हा जो टोमॅटोचा गर आपण काढलेला आहे हा वाया नाही घालू द्यायचा, हा पण ह्याच्यामध्येच घालायचा. बर. नंतर पनीर जे आहे ते घालायचंय. मीठ आणि मिरपूड घालायची. ह्याचं काय करायचं पुढे? ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा तेल कडेनी थोडंसं सोडूया म्हणजे खरपूस त्याला भाजायला मदत होईल. अगदी अर्धा चमचा. बस बस. मीठ आणि मिरपूड घालायचं. हे जे स्टफिंग आहे टोमॅटोमध्ये गार झाल्यावरती भरायचं आणि टोमॅटो भरून झाला की तो तुम्ही पॅनवरती नुसतं वाफही आणू शकता किंवा मग तो बेक करून घ्यायचा. ओके. पलटी मारू का ग? हो चालेल. आपली जी पनीर भुर्जी आहे ती आता तयार आहे. ही भुर्जी आपल्या टोमॅटोमध्ये भरायची. काढून घेऊ? हो चालेल. कटलेट्स तयार झालेले आहेत. आता आपण पॅन इकडे घेऊया आणि ह्याच कढईमध्ये या फ्राय पॅनमध्ये भाज्या जरा परतून घ्यायच्या. फुल गॅसवर परतल्या तरी चालतात म्हणजे खमंगपणा येतो. ज्या लांब चिरलेल्या भाज्या आहेत, मशरूम, नंतर गाजर, ढोबळी मिरची आणि फ्लॉवर. बरं, ह्या टोमॅटोत मी हे घालायचा प्रयत्न करू का? हो. काय प्रयत्नात नाही परमेश्वर. लो फॅट बटर जे घेतलेलं आहे ते अगदी एक अर्धा चमचा ह्याच्यात घालायचं. म्हणजे एक खाल्लं की एक तर सगळे फूड ग्रुप्स येतात म्हणजे प्रथिनं, कर्बोदक, फॅट्स, विटमिन्स, मिनरल्स जे काही आहेत तेही येऊ शकतात आणि पौष्टिकताही वाढते आणि कॅलरीज त्या ह्यानी खूपच कमी जातात. हे माझं झालंय. हा टोमॅटो आहे हा बेक करून घ्यायचा किंवा मग वाफवून घ्यायचा. बरं. आपल्या भाज्या या छान खमंग परतल्या. कुठेही आपण फक्त अर्धा चमचा लोणी घातलंय. भाज्या तयार आहेत. आता एक सिझलर प्लेट जी आपण इकडे तापत ठेवली त्याच्यामध्ये सगळं घालायचं आहे. हो, बंद केलं तरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात थोडासा एक सिझलिंग इफेक्ट देण्यासाठी आपण लोणी घालूया. नंतर टोमॅटोची जी प्युरी आहे केलेली ती ह्याच्यावर घालायची. नंतर भाज्या घालायच्या. आता हे छान डेकोरेट पण करता येतं. बरोबर. फक्त गरम गरम सर्व करताना हे सगळं गरम हवं, त्यामुळे ही प्लेट छान तापवली गेली पाहिजे ह्याची काळजी घ्यायची. सिझलर प्लेट जी आहे ती थोडासा रस्टी त्याचा जो वास येतो तो चांगला लागतो. नंतर दलिया जो आहे तो घालून घ्यायचा. दलिया थोडा कोमट आधी करून घेतला तरी चालेल. हे
सगळं एकत्र करून खायचं आयडियली, म्हणजे फक्त दलियाच खाल्ला असं नाही, बरोबर. सगळी डिश आपण कॉम्बिनेशन करून घेऊ शकतो. नंतर टोमॅटो जो आपण बेक करून घेतलेला आहे तो घ्यायचा, तो घालायचा आणि कटलेट्स, तयार कटलेट्स. त्याच्यावर अगदी चव हवी असेल तर अर्धा चमचा टोमॅटो सॉस नक्की आपण वापरू शकतो. ओके. नाहीतर थोडीशी टोमॅटो प्युरी मीठ घालून घेतली आणि जरी घातली तरी ती क्या बात आहे. चविष्ट लागू शकते. गरमागरम सर्व करायचं, गरमागरम सर्व करायचं. ह्याच्यामध्ये ही वुडन प्लॅटर दिलेली असते, तर ही जी बिडाची आपली प्लेट आहे ती ह्याच्यामध्ये ठेवून मग ते सर्व करायचं, म्हणजे गरम लागत नाही. घ्या. व्हेज सिझलर्स तयार झालेलं आहे. साहित्य कृती लिहून घ्या. डाएट सिझलर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी भोपळी मिरच्या, गाजर, फ्लॉवर आणि बेबीकॉर्नचे तुकडे, 1 वाटी कोबी आणि मशरूम्सचे तुकडे, 1 वाटी दलिया, उकडलेले मूग, 1 टोमॅटो, व्हीट ब्रेड क्रम्स, सोया पनीरचा चुरा, बारीक चिरलेला कांदा, हळद, आलं मिरची पेस्ट, टोमॅटो सॉस, लो फॅट बटर, मीठ, 2 चमचे मोड आलेली मेथी आणि मिरपूड. कृती: प्रथम एका पॅन मध्ये अर्धा चमचा तेल घालून त्यामध्ये आलं मिरची पेस्ट आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये दलिया, हळद, मीठ आणि मोड आलेले मूग घालून दलिया वाफेवर शिजवून घ्यावा. एका बाउलमध्ये बारीक चिरलेला कोबी, सोया पनीरचा चुरा, मिरपूड, मीठ आणि व्हीट ब्रेड क्रम्स हे मिश्रण थोडं पाणी घालून घट्टसर मळून घ्यावं. तयार मिश्रणाची कटलेट्स अर्धा चमचा तेलावर शॅलो फ्राय करून घ्यावीत. टोमॅटोच्या मधील गर काढून घ्यावा. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, टोमॅटोच्या आतला गर, सोया पनीरचा चुरा, मीठ आणि मिरपूड घालून मिश्रण परतून घ्यावं आणि ते गर काढलेल्या टोमॅटोमध्ये स्टफ करावं आणि टोमॅटो बेक करून घ्यावा. अर्धा चमचा लो फॅट बटरवर मशरूम्स, बेबीकॉर्नचे तुकडे, गाजर आणि रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. गॅसवर सिझलर प्लेट ठेवून त्यावर अर्धा चमचा लो फॅट बटर घालावं. त्यावर टोमॅटो प्युरे, परतून घेतलेल्या भाज्या, दलिया, बेक टोमॅटो आणि कटलेट्स घालावीत. वरून टोमॅटो प्युरे घालून डाएट सिझलर सर्व्ह करावा. आम्ही